तर जिथे होर्डिंगची दुर्घटना घडलेली होती आणि ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला त्या घटनास्थळी आता शरद पवार पोहोचलेले आहेत। काल मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस देखील पडला होता, काही भागात गारपीट झाली होती आणि या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं घाटकोपरमधल्या रमाईनगरमध्ये आणि यात 100हून अधिक लोक दबले गेले होते। त्यातल्या काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि या दुर्दैवानं 14 जणांचा मृत्यू झाला आहे। रोशन ऑडिओ घेऊन ठेव। आणि याच घटनेची माहिती घेण्यासाठी शरद पवार हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आता संजय दिना पाटील देखील आहेत। होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय आणि ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे तिथे रेस्क्यू ऑपरेशन हे अजूनही सुरू आहे। यस यस सर। होर्डिंग दुर्घटनास्थळाची शरद पवार यांच्याकडून पाहणी केली जाते आहे, आढावा घेतला जातोय आणि या दुर्घटनेची माहिती अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून जाणून घेण्याचा शरद पवार प्रयत्न करतात। घाटकोपरमधल्या रमाईनगरमध्ये हे भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं आणि यात 14 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। एनडीआरएफची टीम तिथे तैनात आहे आणि हे सगळे होर्डिंगचे अवशेष काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून अजूनही सुरू आहे। शरद पवार हे माहिती घेत आहेत। होर्डिंग दुर्घटना स्थळावर आता शरद पवार दाखल झालेले आहेत। घाटकोपरच्या रमाईनगरमध्ये हे भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं, ज्यात 100हून अधिक लोक अडकले होते। त्यातल्या बहुतांश जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, त्यांच्यावर आता उपचार सुद्धा सुरू आहे। पण याच घटनेत 14 जणांचा मृत्यू देखील झालाय। काल घटनास्थळी दाखल होत मुख्यमंत्र्यांनी सगळी माहिती घेतली होती, त्यानंतर मदतीची घोषणा केली आणि जखमींना उपचाराचं आश्वासन देखील दिलं होतं आणि सरकारी खर्चातून हा सगळा उपचार होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। होर्डिंग उभं केलं होतं असे आता ते काल रात्री त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतात की हे होर्डिंग महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि महानगरपालिका म्हणते हे आमच्या हद्दीत नाही, हे रेल्वेच्याच हद्दीत। पण आम्ही जे पाहतोय हे रेल्वेच्याच हद्दीमध्ये आहे आणि रेल्वेनीच ही जबाबदारी घ्यायला पाहिजे। आज त्यांच्या ह्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडलेली आहे। नाही ना सर पवार साहेब उद्या पीएमची या घटनेची माहिती घेतली। उपस्थितांनी शरद पवारांना सांगितलंय की रेल्वेच्या हद्दीतलंच एक होर्डिंग होतं, सगळ्या परवानग्या रेल्वेने दिल्या होत्या, त्यामुळे याची जबाबदारी सुद्धा रेल्वे प्रशासनानेच घ्यावी अशी भूमिका आता शरद पवारांपुढे मांडलेली आहे आणि शरद पवारांनी ही सगळी माहिती घेतली। या संदर्भात शरद पवार कुठली प्रतिक्रिया देतात काय बघावं लागेल। काल सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे हे भलं मोठं होर्डिंग अचानक कोसळलं होतं आणि याच वेळी पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी होती, रांग होती आणि या सगळ्या वाहनांवर आणि तिथे खाली असलेल्या लोकांच्या अंगावर हे मोठं होर्डिंग कोसळलं होतं। यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय आणि या होर्डिंगचे अवशेष अजूनही काढण्याचं काम सुरू आहे। होर्डिंगचा मोठा भाग हा अजूनही जमिनीवर आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन हे केलं जाते। एनडीआरएफचे जवान काल घटनास्थळी लगेच दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली। शरद पवार हे घाटकोपरच्या रमाईनगरमध्ये पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि या दुर्घटनेबद्दल आणखी माहिती घेतली आहे। उपस्थितांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा शरद पवार यांनी जाणून घेतलंय।